वाचन संस्कृतीचा विकास गरजेचा. कवी प्रसाद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन. इचलकरंजी. सकस पुस्तकांच्या वाचनातून माणसे आणि त्यांचे मानस कळते. व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर वाचन संस्कृती विकसित केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित पुस्तकात वाचलेली माणसे गेली कुठे या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि नाईट कॉलेज ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. कुलकर्णी यांनी सांगितले की आज समाज माध्यमावर अनाठायी वेळ वाया घालवण्याऐवजी वाचन, चिंतन आणि लेखन यामधून आपला वेळ व ऊर्जा उपयोगात आणणे गरजेचे आहे. वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली आहे. डॉक्टर कलाम, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यासारखी महान व्यक्तिमत्वे वाचनातून घडली आहेत. प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाज यांनी अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक F.N. पटेल यांनी केले तर पाहुण्यांची ओळख प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी करून दिली. या प्रसंगी ग्रंथपाल डॉक्टर G.B. खांडेकर, डॉक्टर प्रवीण पवार, डॉक्टर प्राध्यापक पाटील, डॉक्टर जीवन पाटील, प्राध्यापक प्रमोद काळे, प्राध्यापक सौ पूजा खंजिरे उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला, जे डॉक्टर सचिन चव्हाण यांनी केले. वाचनातून विचार, विचारातून संस्कृती आणि संस्कृतीतून परिवर्तन हाच या कार्यक्रमाचा संदेश. सत्यस्पर्श न्यूजसाठी मी अंजुम मुल्ला, इचलकरंजी.